ठाणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पात विविध विभागांना ठरवून दिलेल्या उद्दिष्टातून एकूण 2062 कोटींचा कर मिळणे अपेक्षित असून त्यापैकी 1138 कोटी रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत आत्तापर्यंत जमा झालेला आहे. करवसुलीची टक्केवारी 55% इतकी असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पुढील 2 महिन्यात उर्वरित 924 कोटी रुपयांची कराची वसुली करण्याचं आवाहन पालिका प्रशासनापुढे आहे. ठाणे महानगरपालिका प्रशासनाने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांना करवसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिलं आहे. या करवसुलीमध्ये 2062 कोटी 41 लाख रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळणं अपेक्षित आहे. अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता कर विभागाला 857 कोटी रुपयांच्या करवसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं आहे. मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त होते. यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये मालमत्ता कर वसुलीवरती परिणाम झाला होता. निवडणूक संपताच ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी मालमत्ता कर वसुलीवरती भर देण्यास सुरुवात केली आहे. पालिकेला डिसेंबर महिनाअखेर जेमतेम 55% इतकीच करवसुली करणं शक्य झालेलं आहे. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला 893 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आलं असून त्यापैकी 563 कोटींची म्हणजेच 63% करवसुली डिसेंबर महिनाअखेरपर्यंत झाली आहे. पाणी पुरवठा विभागाला 235 कोटी 52 लाखांचे उद्दिष्ट असून त्यापैकी 74 कोटी 67 लाखांची म्हणजेच 31% इतकी करवसुली झाली आहे. जाहिरात विभाग 9 कोटी 52 लाख, स्थावर मालमत्ता 5 कोटी 14 लाख, घनकचरा 53 लाख, नाट्यगृह 1 कोटी 82 लाख, अग्निशमक विभाग 56 कोटी 29 लाख, अतिक्रमण विभाग 2 कोटी 34 लाख अशी करवसुली झाली आहे. शहर विकास विभागाला 750 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आलं होतं. त्यापैकी 387 कोटींची वसुली झाली आहे. विविध विभागांच्या करवसुलीतून एकूण 2062 कोटींचा कर मिळणं अपेक्षित असून त्यापैकी 1138 कोटी रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत आत्तापर्यंत जमा झालेला आहे. पुढील 2 महिन्यात उर्वरित 924 कोटी रुपयांची कराची वसुली करण्याचं आवाहन पालिका प्रशासनापुढे आहे.